पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात एक एक विधी करताना संपूर्ण जगानं पाहिलं. मात्र पंतप्रधानांच्या हातून सर्व विधी अचूक आणि वेळेत करून घेणारे पुरोहित गजानन ज्योतकर हे महाराष्ट्राचे आहेत. गजानन ज्योतकर हे बीडचे रहिवासी असून गेली 10 वर्ष ते काशीत आपले गुरु गणेश द्रविड शास्त्री यांच्या मार्गदर्शनामध्ये वेदशास्त्रांचा अभ्यासही करतायत. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची इनसाइड स्टोरी ऐकूयात गजानन ज्योतकर यांच्याकडून. त्यांच्याशी संवाद साधलाय रजत वशिष्ठ यांनी. गजाननजी, एबीपी माझावर आपलं स्वागत. काही भाग्यवंत पुरोहित होते ज्यांनी ही संपूर्ण ऐतिहासिक जी धार्मिक विधी आहे ती पार पाडली आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक होते. काय अनुभव होता आणि कोणकोणत्या विधी झाल्या, तुमची निवड कशी झाली होती, सगळं सांगा. रामरायांची कृपा आणि गुरूंचे आशीर्वाद आणि आईवडिलांचे आशीर्वाद, त्या आशीर्वादाने सगळं हे शक्य झालं. गुरूंच्या आशीर्वादाशिवाय काही शक्य नाही. गुरु आमचे लक्ष्मीकांत दीक्षित गुरुजी आणि गणेश्वर शास्त्री द्रविड यांच्याकडे एक कार्यक्रम आला होता. त्यांनी पूर्ण मला पुढे करून सगळं कार्यक्रमाचं संयोजन वगैरे करायचं सांगितलं. त्याप्रमाणे मग पुढे सगळं कार्यक्रम सुचारू रूपाने आम्ही सगळं सुनियोजितप्रमाणे आखला आणि त्याप्रमाणे त्या कार्यक्रमाची गती दिली. त्यामध्ये काल त्यांच्या माननीय पंतप्रधान मोदी आल्याच्या नंतर दशविध स्नान, मार्जनात्मक आणि मुख्य प्राणप्रतिष्ठेचा समारोह आम्ही टी व्हीवर पाहत होतो. एकानंतर एक तुम्ही विधी करून घेत होतात पंतप्रधानांच्या हस्ते आणि पंतप्रधानांनाही भरपूर काही गोष्टी स्वतःहून माहीत होत्या. तयारी खूप आधीपासून करून घ्यावी लागली आणि सगळं तिथे प्रत्येक गोष्ट तिथे राहिली पाहिजे, हाताच्या जवळ राहिली पाहिजे, कारण मुहूर्तही साधायचा होता. खूप पहाटेपासून संपूर्ण व्यवस्था करून ठेवली होती. नाही, पहिल्या दिवशी रात्री SPG सुरक्षा असते ना, त्यामुळे आम्ही पहिल्या दिवशी रात्रीच सगळी आमचे जे पुरोहित प्रमुख होते दिनेश उपाध्यायजी संघाचे, दिल्लीमध्ये प्रांत प्रचारक आहेत, आणि त्यांचे सहकारी 2 जण, या सर्व लोकांनी तिथे विधिवत म्हणजे तयारी आम्ही पूर्व दिवशी रात्रीच 1 वाजेपर्यंत सगळं तयारी करून ठेवली होती. त्यामुळे आम्हाला फार त्रास झाला नाही दुसऱ्या दिवशी, कारण दुसऱ्या दिवशी आम्ही 11 वाजता तिथे पोहोचलो. थोडा उशीरच झाला होता पोहोचायला सुरक्षेच्या कारणामुळे. पण तरी पण रामरायांची कृपा, व्यवस्थित सगळे विधी व्यवस्थित आणि वेळेमध्ये. आणि विशेष म्हणजे माननीय प्रधानमंत्रीजींनी रामाच्या अष्टोत्तर शतनामाने कमळ अर्पण केले. कमळाचे फुलं चांदीचे जे बनले होते ते अर्पण केले, ते विशेष. बाकी प्रतिष्ठेची महापूजा वगैरे व्यवस्थित झाली. म्हणजे जो प्राणप्रतिष्ठा करतो त्याला जे अर्पण करायचं असतं, तर पंतप्रधानांनी ते चांदीचे कमळ तिथे अर्पण केले. हां, म्हणजे सगळ्यांनीच केले. माननीय सरसंघचालकांनी पण एक विधी अष्टोत्तर शत त्यांच्या नावाने, देवाचे 108 नावं रामरायाचे, त्यामध्ये वेगवेगळे बालक राम वगैरे असे सगळे रामाचे नाव आहेत. राम, रामायण, मा इत्यादी असं. तर त्यांनी प्रत्येकाने चांदीच्या कमळाने अर्पण केलं. योगी माननीय मुख्यमंत्रीजींनी पण, राज्यपाल महोदया हे 4 विशिष्ट होते. बाकी यजमान पण होते, अनिल मिश्रजी मुख्य. सर्वांनी मिळून अष्टोत्तर शतनामाने कमळा फुलाचं अर्चन केलं. अशा प्रकारे हे विधी संपन्न झाले. एक सगळ्यांनी काल एक दृश्य पाहिले, जेव्हा पंतप्रधान गर्भगृहामध्ये तुमच्या जवळ येऊन बसले. त्याच्यापूर्वी ते अगदी पायी चालून हातात एक छत्र आणि एक वस्त्र जो आहे ते घेऊन आले होते. ती काय प्रक्रिया होती, ते छत्र आणि वस्त्र आणि ते तिथे ठेवण्यात आले? देवतेला राजोपचारामध्ये छत्र, चामर, व्यजन इत्यादी जे द्रव्य वापरले जातात देवतेसाठी, त्यामध्ये त्यांनी छत्र आणलं होतं. बालकरामजींसाठी त्यांनी छत्र लावण्यासाठी रजतमय छत्र आणि पादुका, म्हणजे आपण 2 पादुका आणल्या होत्या त्यांनी रामरायांच्या चरणाच्या तिथे ठेवण्यासाठी. तर ते त्यांनी स्वतःच्या हाताने गोविंददेवगिरी महाराजांना दिलं. मग त्यांनी तिथे ते समोर जाऊन ठेवलं. सर्वांना एक उत्सुकता हे पण आहे की मी असं ऐकलं आपण PhD सुद्धा सध्या करता. आपण वेदशास्त्र संपन्न आहात, मात्र आता PhD पण सुद्धा करता याच्यामध्ये. हां, वेदशास्त्र संपन्न नाही, पण वेद शिकलो आहे. आणि माझी काशी हिंदू विश्वविद्यालयामध्ये PhDचं अध्ययन चालू आहे. 2 वर्ष झाले. माझे श्री किशोर मिश्रजी माझे सुपरवायझर आहेत. त्यांच्या निर्देशनामध्ये माझं कार्य चालू आहे, व्यवस्थित चालू आहे. होईल देवाच्या कृपेने, पुढे पण वाढत राहिले. PhDचा विषय तुमचा म्हणजे काही विशिष्ट? वैदिक सिद्धांत, मतलब आगमशास्त्रामध्ये आहे. संस्कृत पद्धती टॉपिकचं नाव आहे. हां.
तर संपूर्ण देशानेच नाही तर संपूर्ण जगाने पंतप्रधानांना प्राणप्रतिष्ठेचा विधी करताना पाहिलं आणि त्यांच्याकडून जो विधी करून घेण्याची जबाबदारी ज्या पुरोहिताला मिळाली होती ते पुरोहित महाराष्ट्राच्या बीडचे होते गजानन ज्योतकर आणि त्यांनी सखोलपणे संपूर्ण विधी काय होतं कसं विशिष्ट मुहूर्तामध्ये संपूर्ण विधी पूर्ण करून घेण्यात आला आणि तिथे काय काय पार पडलं पंतप्रधानांनी काय अर्पण केलं अत्यंत महत्त्वाची माहिती लोकांची जी उत्सुकता होती ती शमेल अशा पद्धतीची माहिती त्यांनी दिली आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ एबीपी माझा अयोध्या. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.